नमस्कार. आई शारदेला नमन. आजच्या शरद व्याख्यानमालेच्या 6व्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. शरद व्याख्यानमालेची इतकी दीर्घ परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये आज आपल्याला व्याख्यान देण्याकरता श्रीमती वैशाली पंडित या मालवणवरून इथे आलेल्या आहेत. तर आपण सगळे त्यांचं स्वागत करूया. आणि मी नंदावाहिनींना आग्रह करते की त्यांनी वैशाली त्यांना स्टेजवर घेऊन यावं. आपल्या परंपरेप्रमाणे अतिथींकडनं सर्वप्रथम सरस्वतीचे माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. वैशाली त्यांच्या स्वागताकरिता मी आजचे प्रायोजक श्री मेघदूत परतुरे, स्मरणार्थ कैलासवासी शंकरराव कस्तुरे आणि स्मरणार्थ कैलासवासी इंदिराबाई कस्तुरे यांना स्वागत करण्याकरता बोलवते. आपण वैशाली त्यांचं स्वागत करा. आजचे दुसरे प्रायोजक आहेत श्री सिद्धार्थ संजय चांदोरकर, स्मरणार्थ कैलासवासी जनार्दन मुकुंद चांदोरकर आणि दुसरे आहेत कैलासवासी सौ सीमा संजय चांदोरकर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी वैशाली त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. मालवण सिंधुदुर्गवरून आलेल्या आहेत. या निवृत्त शिक्षिका, पत्रकार आणि साहित्यिक आहेत. त्यांचे प्रकाशित पुस्तक आहेत दीपमाळीचे फुले, अगिन झाड, असा घडला सेनानी, आदन आणि विसावणं, 5 दशक 9 सुटे, कल्याण कटोरा. या कल्याण कटोरा या पुस्तकाला त्यांना पुरस्कार मिळाला आहे. आणि गजानन विजय ग्रंथ साहित्य पारायण मंत्रभूत ही त्यांची प्रकाशित पुस्तक आहे. मराठी दैनिक सकाळमध्ये सलग 6 वर्ष त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे.
सिंधुदुर्गात ऐदामा पैदामा अक्षरदेवा या साहित्यिक समूहाच्या त्या सक्रिय सभासद आहेत. अनेक विद्यार्थी केंद्रात त्यांनी उपक्रम त्यांचे आहेत. तसेच यूट्यूबवर अनेक साहित्यिक विषयांवर त्यांचे व्हिडिओही प्रसिद्ध आहेत. त्यांचा आजचा विषय आहे कुटुंब व्यवस्था काल, आज आणि उद्या. या विषयावर त्यांना आपले विचार व्यक्त करायला मी त्यांना डायस करते. बैठक व्यवस्थेमध्ये जे खाली बसू शकतात आहे त्यांनी जरूर समोर येऊन बसावं, म्हणजे त्याच्यानंतर येणाऱ्यांना जागा मिळेल. उपस्थित सगळ्यांना माझा विनम्र नमस्कार. नादू महानोरांच्या शब्दात थोडासा बदल करून मी असं म्हणेन, कोणती पुण्ये अशी येती फळाला. नमस्कार, ऐकू येते सगळ्यांना? नादू महानोरांच्या शब्दात थोडासा फरक करून म्हणेन, कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी आली फळाला, अनुभवते मी ग्वाल्हेर मधली शरद व्याख्यानमाला. कारण अक्षरशः स्वप्नवत वाटतंय मी इथे येणं आणि तुम्हा सर्वांचा सहवास मला लाभणं आणि तुमच्या समोर मनातले काही विचार मांडायला मिळणं हा एक सुंदर योगायोग आहे असं मला वाटतं. जवळजवळ 4 ते 5 वर्षांपूर्वी आपले वसंती कुंटे आहेत यांच्यामुळे एक कार्यक्रम माझा झाला होता गजानन महाराज मंदिरामध्ये आणि त्यावेळची जी अविस्मरणीय आठवण होती, जे अशोक नायगावकर या कविराजांनी फेसबुकवरती माझा लेख वाचून कुंटेजींना फोन केला होता आणि त्यानंतर भेटीचा योग आला आणि त्याच्यामध्ये उमा आणि कुंदा या दोघीजणी माझ्या अगदी जीवस्य कंठस्थ मैत्रिणी झाल्या आणि महाराष्ट्र आणि ग्वाल्हेर यांच्यामधला दुवा चैती समाचारमुळे सतत तो वाढता राहिला आणि एक अभिमान, आनंद, कौतुक तुम्हा सर्वांचं यासाठी वाटतं की खुद्द महाराष्ट्रामध्ये जितक्या हिरिरीने किंवा जितक्या उत्साहाने ॲक्टिव्हिटीज होत नाहीत तेवढ्या मी इथे ग्वाल्हेरमध्ये जेव्हा बघते तेव्हा तुम्हा लोकांचा हेवा वाटतो. कारण मी सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषदेची सक्रिय कार्यकर्ता, अध्यक्ष, सेक्रेटरी सगळ्या पदांवरून काम केलेली आहे आणि एक प्रकारचा हेवा की अरे किती छान ही प्रेक्षक मंडळी इथे ऐकायला जमलेली आहेत. कारण जीवाचा आटापिटा करायला लागतो लोकांना समोर बोलवायचं म्हणजे. तर त्यामुळे हे सगळे अनुभव तुम्हालाही असतीलच, आहेतच. पण त्याचबरोबर आज ज्याचा सोशल मीडिया वाढलेला आहे, मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे अपूर्वाई राहिलेली नाही आहे या कार्यक्रमांची. आणि म्हणूनच आपल्या या कार्यक्रमासाठी ज्या वेळेला मला निमंत्रण आलं त्यावेळेला मला त्याची अपूर्वाई वाटली की अंतराने लांब असलं तरी सुद्धा मनातले विचार मला मांडता येणार आहेत आणि यासाठी मी ते निमंत्रण स्वीकारलं. माझा आजचा विषय आहे कुटुंब व्यवस्था काल, आज आणि उद्या. हा जो विषय आहे तो माझाच वाचतोय मोबाईल, जाऊ दे. हा जो विषय आहे हा तुम्हाला काही नवीन आहे असं नाही मला म्हणायचं आहे, पण तरी सुद्धा आपण सगळेजण ज्या वयोगटामध्ये आहोत, जे ज्येष्ठ नागरिक या वयोगटामध्ये आगे किंवा मागे असे असलेले लोक आहोत, तर आपल्यासमोर हे जे सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था आज आपल्यासमोर आहे, आपण पाहतो आहोत, त्याच्याबद्दल थोडासा विचार करूया असं मला वाटलं.
आता काल व्यवस्था कशी होते, कालच्या पेक्षा सुद्धा मी विचार करते, ज्या वेळेला मी कालच्याच कुटुंबातले आहे, पण माझ्याही पूर्वी, माझ्या पणजी किंवा खापर पणजीच्याही पूर्वी कुटुंब व्यवस्था कशी नेमकी अस्तित्वात आली असेल. पण टोळ्यांचं युग होतं, टोळ्यांनी माणूस जगत होता. या टोळ्यांमध्ये कोण कोणाचा बाप, भाऊ, बहीण ही नाती काही नव्हती. आणि जिथे खायला मिळेल, जिथे शिकार मिळेल, तिथे या टोळ्या थांबायच्या. आणि निसर्ग नियमाप्रमाणे जेव्हा स्त्री पुरुषामध्ये संबंध घडून यायचं, तेव्हा साहजिकच स्त्री गरोदर राहायची आणि तिला पुढे जाणं शक्य व्हायचं नाही. आणि अशा वेगवेगळ्या टोळ्यांमधल्या गरोदर स्त्रिया एकत्र येऊन आपला समूह निर्माण करत होत्या आणि तिथे आपापल्या गरजा पूर्ण करत होत्या. आणि त्यातूनच स्त्रीला कृषी ही संकल्पना सुचली. म्हणजे एखादा कणीस खाल्ल्यानंतर त्याचा दाणा जर फेकला तर त्याच्यापासून असंख्य दाणे मिळू शकतात. हा शोध जेव्हा स्त्रीला लागला तेव्हा पहिली कृषी व्यवस्था ही स्त्रीला कळलेली आहे. आणि भटक्या टोळीमध्ये पुरुषांना जेव्हा समजलं की हे सुरक्षित आहे, एका जागेवर बसून एका सुरक्षित जागेवरती थांबून आपल्याला खायलाही मिळतंय, खूप धडपड करावी लागत नाही, हे जेव्हा कळलं त्यावेळेला त्यांनी सुद्धा स्त्रियांबरोबर थांबणं पसंत केलं. आता हे ज्या वेळेला सगळेजण एकत्र आले, त्या स्त्रिया जेव्हा एकत्र होत्या त्यावेळेला, म्हणजे स्त्री पर्व नावाचं पुस्तक आहे मंगला सामंत यांचं, त्याच्यातून मी हे संदर्भ घेतलेले आहेत. तर ह्या ज्या स्त्रिया एकत्र टोळी करून राहायच्या त्यावेळेला साहजिकच आजारपणं यायची, मुलांना सांभाळायचे प्रश्न यायचे. मग त्या एकमेकींना धरून एकमेकींच्या सल्ल्याने शोधत असं करायचं. म्हणजे पहिल्यांदा चुलीवरती आग पेटवणं, चुलीवर भांडं ठेवणं, त्या भांड्याची निर्मिती करणं, हे सगळं हळूहळू सगळ्यात पहिल्यांदा स्त्री शिकलेली आहे. म्हणजे नुसतं कृषी नव्हे तर पहिली वस्त्र निर्माण करणारी, म्हणजे ती शिवणारी, त्यानंतर वेगवेगळे जे उद्योग आहेत ते सगळं करणारी, म्हणजे पहिली वैद्यकीय व्यवस्था सुद्धा पहिल्यांदा स्त्रीला. कारण तिला जेव्हा कळलं की आपल्या मुलाला काहीतरी जखम झाली, बाळाला जखम झाली, मग कुठल्या तरी झाडपाल्याचं औषध तिने बघता शोधलं आणि त्याने हे बरं वाटलं असं तिला कळलं, तर तिने आपलं ज्ञान सगळीकडे प्रसारित केलं. म्हणजे अशा तऱ्हेने अनेक वर्ष गेली, हजारो वर्ष गेली असतील. आणि ज्या वेळेला, म्हणजे तेव्हा ती सगळी मातृप्रधान संस्कृती होती. म्हणजे स्त्री ही कुटुंबाची प्रमुख होती. तिला आणि घरामध्ये ज्या मुली असायच्या त्या मुलींना आता दुहिता म्हटलं जायचं. कारण त्या जेव्हा गाई आणि दुधाचा ज्या वेळेला व्यवसाय करायचा किंवा दूध वापरायला मिळायचं, घरातल्या सगळ्यांना द्यायच्या, दोहन करणारी जी दुहिता आणि दूध देणारी, म्हणजे या सगळ्यामध्ये मुलगी, स्त्री ही सगळ्यात मोठी महत्वाची होती. आणि कालांतराने ज्या वेळेला नाती निर्माण झाले की बहिणीला भाऊ आहे, मग तो भाऊ मामा, म्हणजे मातुलगृह, म्हणजे आजही आपल्या लग्नविधीमध्ये मामाला महत्व आहे. तर त्या काळातल्या संस्कृतीचे अवशेष अजून आपल्यामध्ये आहेत. आणि म्हणूनच मावशी, मामा ही जी नाती होती ती नाती निर्माण झालेली होती, ती रक्ताची नाती होती. मग हे कुटुंब आलं कुठून, कुटुंब कसं निर्माण झालं? कारण ही जी कुटुंब व्यवस्था, अशी व्यवस्था नव्हती, घर नव्हतं, ती एक टोळी होती, समूहाने राहत होते. पण त्यानंतर जेव्हा पुरुषांना कळलं त्यावेळेला पुरुष प्रधान संस्कृतीच्याकडे पावलं पडायला लागली की आता ही जमीन कसणं, ही जमीन ह्याच्यामध्ये पीक पेरणं असेल, पीक येणं असेल, हे सगळं आपल्याला मिळालं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेने वाटेकरी असता कामा नये. आणि मग हळूहळू स्त्रीला झालेलं मूल आपल्यापासून आहे असं जेव्हा कळलं, कारण याच्यापूर्वी त्याला चमत्कार मानलं जायचं, निसर्ग चमत्कार आहे, स्त्रीला मूल होतं म्हणजे काय ते माहिती नव्हतं. पण त्याच्यानंतर जेव्हा कळलं तेव्हा मालकी हक्क, म्हणजे हे झालेलं मूल माझं आहे आणि ह्याच्या पुढे ही जी जमीन आहे किंवा हा जो भूभाग आहे हा माझ्या मुलांचा, त्यांच्या मुलांचा वारसा हक्काने चालत येणार आहे. अशा तऱ्हेने एक मालकी हक्क प्रस्थापित व्हायला लागला आणि स्त्रियांकडची शेती हळूहळू काढून घ्यायला लागली. ऋषीपंचमी ऐकलेली आहे तुम्ही, गणपतीच्या वेळेस दुसऱ्या दिवशी येते ती. ऋषीपंचमी नसून कृषी पंचमी आहे. कारण स्त्रीने आपल्याकडून काढून घेतलेली कृषी याचा निषेध म्हणून त्या दिवशी ती बैलांच्या श्रमाचं खात नाही,
किंवा नांगराचं खात नाही, कारण नांगराचा शोध लागला, बैलांच्या श्रमाने शेती व्हायला लागली, तेव्हा शेती पहिल्यापेक्षा जास्त व्हायला लागली, अधिक पिकाऊ व्हायला लागली आणि तिचं नाव काढून घेतलं गेलं, तिचा मालकी हक्क काढून घेतला गेला आणि याला हजारो वर्ष गेली आणि हळूहळू पुरुषप्रधान संस्कृतीचा उदय झाला. मग आता ही स्त्री आपल्या मालकीची आहे, तिला काहीतरी खूण दिली पाहिजे आपली, म्हणून त्याच्यामध्ये मग विवाह विधी आले. आणि हे सगळे जर आपण बघितले, ऋचा आहेत किंवा वेद आहे, त्या सगळ्यामध्ये हे पुरुषांनी निर्माण केलेले आहेत. त्यामुळे साहजिकच पुरुषी सत्ताक जी मतं आहेत, पुरुषी सत्ताक विचार आहेत, ते हळूहळू आपल्या समाजामध्ये यायला लागले. आता मला कुठल्याच समाज व्यवस्थेवर किंवा कुटुंब व्यवस्थेवर चांगलं किंवा वाईट असं म्हणायचं नाहीये. प्रत्येक काळामध्ये चांगलं जसं असतं तसं वाईटही असतं, दोन्ही असतात. त्यातून समाज व्यवस्था निर्माण होत असते. आणि ज्या वेळेला अशी समाज व्यवस्था निर्माण झाली की कुटुंब प्रमुख हा पुरुष, त्यानंतर घरात वावरणार, तिने घरातली कामं करायची, चूल आणि मूल इतकंच तिला दिलं गेलं, तिच्यापासून शिक्षणाचा हक्क हिरावला गेला. हे सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. हळूहळू पुन्हा ते रहाट गाडगं वरती येत गेलं आणि आज आपण अशा परिस्थितीला आहोत की आपल्याला तो काळ हा आज पुन्हा यायला नकोसा वाटतोय. मग ही जी कुटुंब व्यवस्था आहे, या कुटुंब व्यवस्थेचे तुम्ही आम्ही सगळेजण त्या व्यवस्थेमध्ये असणारे लोक आहोत. काय असतं कुटुंबामध्ये? आई वडील, त्यांचे आई वडील, मुलं. पूर्वीच्या कुटुंबामध्ये, एकत्र कुटुंबामध्ये भाऊ, त्यांचे संसार, त्यांची मुलं बाळं, त्यांच्या बायका, हे सगळं एकत्र असायचं. आणि ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ती जी जमीन होती, ती जमीन सगळ्यांना कसायला हात मिळत होते, मदतीचा हात मिळत होता. आणि म्हणून त्या लोकांची मनुष्यबळ हवं असायचं, म्हणून ती एकत्र कुटुंब पद्धती त्यावेळेला अस्तित्वात होती, वाढत होती आणि उपयोगी होती. मग एकत्र कुटुंबामध्ये भांडणं नव्हती का? अर्थातच होती. द्वेष वत्सर अर्थातच होते. पण तरी सुद्धा एकमेकांना बांधून राहण्याची, नाती जपण्याची, ती नाती आपोआप जपली जायची आणि आपल्याच घरामधून चांगले संस्कार घेऊन समाजामध्ये मूल बाहेर पडावं अशी धडपड असायची. यंत्रयुग आलं, म्हणजे तोही काळ गेला. यंत्रयुग आलं आणि यंत्रयुगामधले आम्ही लोक हे आम्ही संवेदना विसरलो. कुटुंब हे फक्त चौकोनी मर्यादित राहिलं, आई वडील आणि मुलं एवढंच मर्यादित राहिलं. अर्थातच त्याच कुटुंबामध्ये मी आहे. तुम्हालाही आठवत असेल की आई वडील आणि मुलं एवढंच. पण त्या काळात सुद्धा हे कसं झालं? यंत्रयुग खेडेगावामधून ज्या वेळेला जमीन कमी पडायला लागली, म्हणजे खाणारी तोंड वाढली, कसणारे हात कमी झाले, खाणारी तोंड वाढली, ती जमीन कमी व्हायला लागली. बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामून त्यावेळेला स्त्रियांसाठी सांगितलेलं होतं की शेतीला पूरक असे व्यवसाय शोधा, ही शेती तुम्हाला पुरणार नाही. त्या काळातली जी म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हे जर आपण बघितल्या समस्या, तर बाबासाहेबांनी त्यावेळेला खूप आधी ओळखलेलं होतं आणि हे समाजामध्ये निर्माण झालेलं होतं. यंत्रयुग आल्यामुळे शहराकडे धाव वाढली. शहराकडे शिकलेले लोक, आता आपल्या गावात काही नाही, इथे आपल्या नोकरी मिळणार नाही म्हणून शहराकडे वाढले. शहरात गेल्यानंतर साहजिकच काही काळ असा होता किंवा अजूनही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थी आणि शिमगा या दोन्ही याला लोक ओढीने येतात. आपलं घर आहे तिथे, पण ती घरं बंद असतात, वर्षभर बंद असतात. मग इथे एक ओढ असायची की मला गावी गेलं पाहिजे, मला मी मिळवलेला पैसा घरी दिला पाहिजे. म्हणजे मालवणीमध्ये असे गाणं होतं की ठेव झिला घराची 8 वरे, झिला म्हणजे मुला, ठेव झिला घराची 8 वरे, 5 तरी रुपये पाठ वरे. म्हणजे संपूर्ण मनी ऑर्डरवरती जगणारं कुटुंब म्हणजे कोण राहिलं? आई वडील म्हातारे हे एवढे राहिले. आणि त्याच्यानंतर ही जी कुटुंब व्यवस्था होती, आता ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये सोय होती, सुटसुटीतपणा होता, पण त्याचबरोबर संवेदनाशीलता हरवत चाललेली होती, नाती हरवत चाललेली होती. आणि त्यामुळे एक प्रकारचा कोरडेपणा या कुटुंबामध्ये यायला लागलेला आपल्याला दिसतो. संस्कार आणि संस्कारापेक्षा सुद्धा
वेळ नाही, आई वडिलांना लक्ष द्यायला वेळ नाही, ही कालची आजची आणि सध्याची परिस्थिती सुद्धा आहे. आज तर असं झालेलं आहे की कुटुंबाची व्याख्या एकेकाळी अशी होती की रक्ताच्या नात्याने एकत्र आलेले लोक, रक्ताच्या नात्याने आहेत, नात्याने बांधलेले आहेत, एका जबाबदारीने एका छताखाली आलेले आहेत आणि एकमेकांची बांधली गेलेले आहेत. पण आज इतकी विस्कळीत व्याख्या झालेली आहे की कुटुंबाला रक्ताचंच नातं पाहिजे असं काही उरलेलं नाहीये. आज एवढ्या प्रमाणामध्ये कुटुंब विस्कळीत झालेली आहेत की मुंबईसारख्या शहरात सुद्धा इथे आम्हाला आमच्या शिकण्याला किंवा आम्ही जी डिग्री मिळवली त्याला स्कोप नाही असं म्हणून परदेशात जाणारी मुलं आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की इथे फक्त म्हातारे आई वडील असतात, मुलं परदेशात आहेत, इथे बघायला कोणी नसतं. अशा या सगळ्या अवस्थेमधून पांगापांग झालेल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण शोधतो आहोत की उद्याची कुटुंब व्यवस्था कशी असणार, नेमकं काय असणार आहे कुटुंब व्यवस्थेमध्ये. म्हणजे जे आधार असतो एकमेकांचा, म्हणजे एकत्र कुटुंबात आधार होता पण त्याचबरोबर नात्यांमध्ये असुरक्षितता होती. जो कमावणारा असेल त्याची घरामध्ये जास्त तक्रार चालायची, जो कमावणारा असेल त्याची विजास जास्त चालायची आणि चढाओढ होती, द्वेष मत्सर होता. हेच एक जेव्हा कुटुंब व्यवस्था बदलली, फक्त कुटुंब आलं, त्यावेळेला ते जरी कमी झालं तरी सुद्धा आधार उरला नाही. जेव्हा संकट काळामध्ये, आजारपणामध्ये, सण समारंभामध्ये कोणीही एकटेपणाची भावना वाढायला लागली. म्हणजे हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि अशामध्ये जी नवीन कुटुंब निर्माण झाली ती अशी आहे की ज्या ठिकाणी आपण नोकरीला जातो त्या ठिकाणी आपले जे कलिग आहेत, आपले सहकारी आहेत, ते कुटुंब तयार व्हायला लागलं. म्हणजे आज तुम्ही जर बघितलं की बृहन महाराष्ट्रामध्ये, म्हणजे इथे तर आहेच, परदेशात सुद्धा सण समारंभ आपल्यापेक्षा उत्साहानं साजरे केले जातात. म्हणजे तिथे इतक्या हिरिरीने केले जातात की मराठीपण जपणं, ते आपली माती, मराठीत असं नाही, कोणत्याही समाजातले लोक त्यांचे सण आणि त्यांच्या चालीरीती या इथे पाळत नाही तेवढ्या तिथे पाळल्या जातात. तर हे जे घटक पांगले गेलेले आहेत, मग आज हे चांगलं की वाईट? आज जेव्हा आमची मुलं, माझा मुलगा सुद्धा डिफेन्समध्ये आहे, भारतभर फिरतो, आम्ही आई वडील एका ठिकाणी होतो आणि मुलगा दुसरीकडे आहे, वर्षानुवर्ष जेव्हा तो सुट्टीवर येईल त्यावेळेलाच आम्ही कुटुंब असं खेळणार 4 दिवस. मग त्यावेळेला काही पूजा वगैरे करायची असेल तर करायची, ट्रिपला जायचं असेल तर, म्हणजे अगदी त्या तुटपुंच्या वेळेत सगळं करून घ्यायचं, सगळे आपले हौस भागवून घ्यायची, सगळी माया ममता त्या दिवसामध्ये आपण मुलावरती ओतायची, पुन्हा आपले एकटे. आणि अशी अनेक कुटुंब, म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर आम्ही बघितलं तर अगदी आशेने डोळे लावून बसलेली असतात आपल्या मुलांकडे, पण मुलांचे वर्षानुवर्ष येणं होत नाही. आणि तिथे त्या गावात म्हातारी एकटेच असतात, एक जोडीदार निघून गेला असेल तर एकटेच असतात, नाही तर 2 जण असतात. अशा वेळेला आज आपल्यासमोर उद्याचं कुटुंब कसं असेल हा जर विचार करायचा झाला तर मला सगळ्यात पहिल्यांदा एक सुचवावं असं वाटतं की आपण जे जमलेलो आहोत तिथे बऱ्याचदा आपल्याला कुठून असं येतं की आमचं काय, आता आम्ही पिकली पानं झालो, आता हे सगळं पुढच्या पिढीने बघायचं आहे. पण मला असं वाटतं की ही पळवाट आहे, आम्ही पिकली पानं झालो, ही आपल्यावरची जबाबदारी, आम्ही कुठे झटकतो आहोत असं मला वाटतं. कारण आम्हाला जे अनुभव घेतलेले आहेत, आम्ही जे आम्हाला वाटतं ते पोचवणं आणि त्यांच्यापर्यंत नेणं, त्यांना कार्यवाहीत आणायला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आज वृद्धाश्रमांची संख्या भरपूर वाढलेली आहे. मला इथे माहिती नाही मध्य प्रदेशामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम ही काळाची गरज झालेला आहे. आणि बऱ्याचदा पहिला प्रथम असा येतं की वृद्धाश्रमात नेऊन टाकलं म्हणजे मुलगा आणि सून किती कठोर आहे. सगळ्यात जे ब्लेमिंग केलं जातं ते मुलगा आणि सुने, पण त्यालाही दुसरी बाजू आहे की मुलगा आणि सून हे तेवढेच असहाय्य असतात. म्हणजे त्यांना आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्यायला वेळही नसतो, अंतर बरंच आहे, परदेशात गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्याच पालकांना आपल्या मुलांकडे जाऊन रुजणं शक्य
नसतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण जिथे राहतोय, जिथे आपलं आयुष्य गेलं, तिथून उपटून काढून फक्त आता आधारासाठी मुलाकडे राहायचंय, तर तिथे सगळंच नवीन आहे, तिथे ऍडजस्ट करता येत नाही काही. म्हणजे भारतात तर ठीक आहे, पण परदेशात तर अगदीच कोंडमारा होतो. अशा वेळेला ते पालक इथे आहो तिथेच राहणं पसंत करतात आणि मग त्यांची जी पुढे होईल असं होतं, शारीरिकदृष्ट्या दुर्बल होतात, त्यावेळेला वृद्धाश्रमासारख्या संस्था पुढे येतात. मग आता हे चांगलं की वाईट यापेक्षाही जर गरज म्हणून बघितलं तर प्रत्येकाने एक मनाची तयारी करून ठेवणं आवश्यक आहे की माझे हातपाय चालतायत तोपर्यंत ठीक आहे, मी ॲक्टिव्ह आहे, पण ज्या वेळेला मला गरज लागेल, मला चालता येणार नाही, त्यावेळेला जर माझ्या मुलाने ऑप्शन निर्माण करून ठेवला असेल पैशाच्या दृष्टीने किंवा एक आधार शोधलेला असेल, तर तिथे मुलाला किंवा सुनेला दोष येणं हे तर फार हास्यास्पद आहे. तर आधी मुलाला तुमच्याबद्दल काय वाटतंय खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेची जर आधार व्यवस्था असेल, आज मालवणमध्ये आम्ही एक असा उपक्रम हाती घेतला. तुमच्यासाठीच मी आधी साहित्यिक उपक्रमामध्ये अग्रभागी होते, पण आता जी गरज आहे त्याच्यामध्ये आम्ही असा उपक्रम घेतलेला आहे की जे वृद्ध एकाकी आहे, ते एकट्या राहत आहेत, कोणी नवरा गेलेला आहे, कोणाची बायको गेलेली आहे, एकटे राहत आहेत, त्यांचे फोन नंबर सगळे एका संस्थेकडे जमा आहेत आणि तरुण पिढीला आवाहन केलेलं आहे की जर यांना मदत लागली तर हे नंबर्स तुमच्याकडे असू दे. मग बिलं भरणं असतील, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, त्यांना सोबत देणं असेल, काही तर कुठल्याही परिस्थितीत 24 तास त्यांना मदत मिळेल अशी व्यवस्था ही आत्ता अगदी सुरुवात झालेली आहे. ते हळूहळू पुढे विकसित होत राहील. पण ही सुद्धा, आणि हेही एक कुटुंबच झालंय. मला मदत करणारा जो मुलगा येणार आहे किंवा जी मुलगी येणार आहे, त्याचं कॉलेज सांभाळून, त्याचं करिअर सांभाळून माझ्या कुटुंबातलाच तो एक भाग झालेला आहे. तर त्यामुळे अशा तऱ्हेची कुटुंब व्यवस्था बदलत जाणं ही काळाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परदेशात जाणारा जो लोंढा आहे तो आपल्याला थांबवता जर आला. आज आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला हाक दिली होती आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत यामध्ये आपल्या देशात राहून आपल्याला निर्वाह झाला पाहिजे ही जर संकल्पना पंतप्रधानांची वाढीला लागली, त्याला जर सगळ्यांनी साथ दिली गेली तर आपल्याकडचा लोंढा बाहेर जायचा थांबेल. त्याचबरोबर समाजामधले जे जाती धर्म याचे जे द्वेष माजलेले आहेत, राजकारण चाललेलं आहे, कारण कुटुंबामध्ये सुद्धा कटुपणा येतो, समाजामध्ये येतो. समाजामध्ये जी व्यवस्था असेल ती कुटुंबामध्ये झिरपणार आहे आणि म्हणूनच पूर्णपणाने नवीन समाज व्यवस्था की जो एकोपाने नांदू शकेल, एकमेकांच्या विचाराने राहू शकेल, दुसऱ्याच्या मताचा आदर करू शकेल. विरोध करायचाच आहे, जिवंत माणसं आहोत, सगळ्यांना पटतं असं नाही, पण तरी सुद्धा हा विरोध करताना सुद्धा दुसऱ्याचा आदर ठेवून विरोध करणं. म्हणजे आज आपण जे गलिच्छ राजकारण बघतो त्यापेक्षा समाजकारण जर व्यवस्थित आपल्याला करता आलं तर ही सगळी आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. आमचं काय राहिलंय ही पळवाट आपण काढता कामा नये असं अजून तरी मला वाटतं. बऱ्याचदा असं होतं, घरातल्या घरात ऐकलं जात नाही. घर की मुलगी दार बराबर. किती विचार चांगले असले तरी घरात सांगायला गेले तर तुम्ही गप्प बसावं, काय कळतंय तुम्हाला, बरोबर आहे. पण त्याचबरोबर तुम्ही किती ठाम आहात तुमच्या विचारावर, तुमचं वागणं कसं आहे यावरती सुद्धा तुम्हाला मिळणारी कौटुंबिक सहकार्य हे अवलंबून असतं. आणि हे अतिशय जबाबदारीने मी बोलते, कारण मीही त्याच जात्यातलं सुपात जात्यात अशाच वयोगटामध्ये आहे. त्यामुळे मलाही असं वाटतं की येणारा जो काळ असेल आपल्यासाठी तो वानप्रस्थाश्रमासाठी. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय, रानावनात जायला नको आहे आपल्याला कुठे. आपण मुळात 50 पार केली की 51 सुरू झालं, म्हणजे वनातच आपण जायला लागलोय. 51, 52, 53, 54 सगळे या वनात गेल्यानंतर कुटुंबापेक्षाही समाजाकडे सुद्धा आपल्याला थोडंसं आपलं जे योगदान आहे ते देता आलं पाहिजे. इथून आपण आपली प्रतिमा स्वतःला जर विचारलं, हा कुटुंबासाठीचा खूप मोठा आवश्यक असा भाग आहे असं मला वाटतं की आपली जी स्वप्रतिमा आहे ती कुरकुर करणारी, कटकट करणारी, सदोदित तक्रारी करणारी अशी असली पाहिजे की ऍडजस्ट करणारी आहे. बऱ्याचदा असं
राग येतो आपल्याला, आपणच काय ॲडजस्ट करायचं, एवढं आयुष्यभर मर मेलो आणि आता आम्हीच ॲडजस्ट करायचं, इलाज नाही, केलं पाहिजे. जर नाहीतर भांडणं, सततच्या वादाला तोंड देणं आणि आपण नकोसे असणं ही भावना कुटुंबासाठी अतिशय घातक आहे. आणि म्हणूनच घरामधला जेव्हा एखादा वयस्कर ज्येष्ठ नागरिक ज्या वेळेला घरात असेल, तर आज मी असं सांगते की ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत ती कुटुंब श्रीमंत आहेत. त्या आजी आजोबांसाठी घरातल्या तरुण मुलांनी सुद्धा स्वतःला वाकवलं पाहिजे थोडं. कारण मी हा मधला दुवा माझ्या मुलांसाठी, मी ज्यावेळेला करिअर करत होते त्यावेळेला मला वेळ नव्हता मुलांसाठी, पण माझे सासू सासरे किंवा माझे आई वडील हे जेव्हा मुलांना आजी आजोबांचं प्रेम देत होते, संस्कार घडवत होते, नकळतपणाने मुलं घडत होती. ते काम आज आपल्याला करायचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपल्या समोर जे आव्हान आहे सगळ्यांसमोर, की कुटुंब व्यवस्था ही नुसती म्हणून होणार नाही. काय राहिलं आता, कोण आहे इकडे आमच्याकडे, आमची मुलं लांब आहेत. आणि कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारताच्या लोकशाहीचा सुद्धा कणा आहे. आणि हा कणा जर मजबूत राहिला तर कुटुंबामुळे समाज सुद्धा तेवढाच बळकट होणार आहे अशी मला खात्री वाटते. आणि जे आपण समविचारी आहोत, आपल्याला जमेल तेवढं, असा अर्थ नाही की आपण 24 तास या कामाला बांधून ठेवायचंय. तुम्हाला ती कुलभर दुधाची कहाणी आठवत असेल, कहाणीच्या पुस्तकामध्ये श्रावणी सोमवारची कहाणी आहे कुलभर दुधाची. कुलभर म्हणजे एवढंच छोटा गडू, तेवढं दूध. एका राजाने गवंडी पिटवली होती की मला सोमवारी शंकराच्या देवळामध्ये गाभारा भरून टाकायचा आहे दुधाने. तेव्हा नगरामधल्या कोणी सुद्धा दूध घरी वापरायचं नाही. तेव्हा दूध तर भरपूर होतं, घरी वापरायचं नाही, हंडेच्या हंडे या गाभाऱ्यात आणून होतायचं. सगळ्यांना सांगितलं होतं की ज्यांनी कोणी घरात वापरलं असेल त्याला शिक्षा म्हणे. दिवसभर राजाचे पहारेकरी गाभाऱ्याजवळ उभे होते. लोक हंडे आणून होत होते, कावडी आणून होत होते, पण गाभारा काही भरत नव्हता. अगदी सूर्यास्ताच्या वेळेला ते सगळे पहारेकरी राजाला पोचवत होते की नाही गाभारा भरला अजून. एवढे हजारो लोक येऊन गेले, हजारो हंडे होते, पण नाही भरलेला. एक म्हातारी आली संध्याकाळी आणि तिने एवढंसं दूध आणलं गडूमध्ये. तिनं आणलं, शंकराची प्रार्थना केली आणि त्या पिंडीवरती दूध ओतलं. बघता बघता गाभारा भरून गेला. ही बातमी राजाला पोचली. राजाने सांगितलं आणा तिला पकडून. हे असं काय तिने जादू केली, चमत्कार केला, तिला घेऊन यायचं. तर तिला पकडायला लगेच दोघी पहारेकरी आले. ती म्हणाली मला भेटू नका, मी येते तिकडे दरबारात येते. दरबारात आल्यावर राजाने विचारलं, म्हातारे काय केलंस तू, कसा काय गाभारा भरला, काय केलंस तू, चेटूक केलंस तू. ती म्हणाले आधी हे काय माझ्या बाजूला ठेवलेस ना पहारेकरी, बाजूला कर. अरे तू राजा आहेस, तू सगळ्यांच्या तोंडचं दूध काढलंस, मी नाही तसं केलं, मी तुझी आज्ञा मोडली. मी माझ्या घरातल्या आजारी माणसांना दूध दिलं, माझ्या घरातल्या लहान मुलांना दिलं, गाई वासरांना दिलं आणि मग माझ्या वाटणीचं दूध घेऊन आले मी आणि ते शंकराला वाहिलेलं आहे भरला गाभारा. तू शंकर कसा प्रसन्न होईल तू सगळ्यांच्या तोंडचं दूध काढल्यावर. त्याबरोबर राजाला समजलं की आपण काय चूक केली आहे. तर यातलं कुलभर दूध म्हणजे आपला थोडासा वेळ, आपला वेळ, आपलं सगळं सांभाळून आपला जो उरलेला वेळ आहे की ज्या वेळाचं काय करायचा यक्ष प्रश्न असतो, त्या वेळात आपण कितीतरी कामं करू शकतो की ज्यामुळे कुटुंब व्यवस्था आपली अबाधित राहू शकते. आणि ते अबाधित राहणं हे भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. जेवढं करता येईल तेवढं कुलभर दूध आहे ते. सगळ्यांकडूनच मोठं काम होईल, सगळ्यांनी घरदार सोडून गेलं पाहिजे असंही काही नाही आहे. आणि यासाठी मला असं वाटतं की ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, म्हणजे आज मी बघते तर आपल्या ह्या प्रेक्षक वर्गात सुद्धा बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत आणि काही तरुण चेहरे सुद्धा दिसत आहेत, तर बरं वाटतं. आणि खरं म्हणजे ना काही ज्येष्ठ नागरिकांचं मला कौतुक करायचं की मांडी घालून बसलेत खाली, म्हणजे ते फिट आहेत स्वतः, बरं वाटतं बघायला. आणि त्याच्यानंतर या ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत, या जबाबदाऱ्यांमध्ये आपली नातवंड ज्यांची त्यांच्याकडे असतील त्या नातवंडांवरती आपण काय संस्कार करणार आहोत. कारण नातवंडच आपल्याला हल्ली संस्कार करतायत हे आपण बघतो. जे मोबाईल वापरण्याचं हे जे आहे तंत्र, हे तर मला माझ्या नातवाने शिकवलेलं. त्याच्या पलीकडे जाऊन मला त्याला काय सांगायचं आहे का, नाही तर आपण म्हणतो की मोबाईलमुळे ना सगळं कळतं मुलांना. काय आता शिकवण्यासारखं राहिलेलं नाही आहे. संवेदनशीलता राहिलेली आहे, ती हरवत चालली, ती मोबाईलमुळे येत नाही. तर त्यामुळे
आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. जे आपण अनुभवलं, जे आपल्याला नको होतं ते टाळणं, जे हवं आहे ते आपण आत्मसात करणं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि ह्या आपल्या विषयाचा समारोप करताना माझा एक ललित लेख मला तुमच्यासमोर वाचून दाखवायचा आहे. त्या ललित लेखाचं नाव आहे देहशतवाद. देहशतवाद, दहशतवाद नाही, देहशतवाद. आणि मला वाटतं की सगळेजण याच्याशी सहमत होतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या इयत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध राहावं लागतं. आता मागच्या इयत्तातल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काहीही उपयोग नसतो. नवा अभ्यासक्रम, नवनवीन चाचणी परीक्षा, त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे फाजील लाड नाही. अचानक परीक्षा जाहीर की बसा सोडवत पेपर. अभ्यास चांगला झालेला असेल तर मानच पास, अन्यथा बघा. तर जेना म्हणजे ज्येष्ठ नागरिक झाल्यावर ताबा हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो. बरं, तो नुसता घोकमपट्टी करून नव्हे, आचरणात आणावा लागतो. तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात. कसला ताबा? कोणावर ताबा? अर्थात पहिला ताबा जिभेवर. आतापर्यंत काय खाल्लं, काय पचवलं, काय नाही पचवलं याचा सव्याज हिशेब फेडायची वेळ आलेली असते. ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं. मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस आता मागे पडले. आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं. ओ, आता आरबट चरबट खाणं बंद करा. आता आम्हाला सांगायची वेळ आणू नका हो खाण्यावरून. असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं जर कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणायची आपण. दुसरा ताबा ही जिभेवरचाच, पण तो मिताहाराबरोबर मित शब्दांचा. खूप काही, शेकडो, सहस्त्र, लाखो, अनंत गोष्टी खटकू लागलेल्या असतात. अगदी फाड फाड सुनवावं आणि सरळ करावं एकेकाला असं वाटत असतं. कबूल पण सबूर. मनात आलेले विचार आणि तोंड यांचा ते बारीक जाळीची चाळणी बसवावी लागते. म्हणजे मनातले शब्द भुडकन बाहेर येणार नाही. आणि असं चालूनच शब्दयोजना व्हायला हवी. तीही आवश्यकता भासली तरच. उगाचच मुलाबाळांच्या जात्यात आपलं नाक खुपसून तोंडाची चाळण उघडायची नसतेच मुळे. विचारलाच समजा सल्ला तर मनापासून द्यावा, पण तो ऐकावाच असा आग्रह करू नये. त्यावरून रुसूराग होऊन आपली शोभायात्रा तर मुळीच काढून घेऊ नये. ज्येष्ठ अगन्ना, जे अगजा असतात ज्येष्ठ स्त्रिया, निदान घरकामातल्या लुडबुडीचा थोडा तरी विरंगुळा असतो. पण अहोंना तर तोही नसतो. रिकाम पण त्यांना त्रास देतं आणि अहो आगांना छळत बसतात, जीव नको करतात. अहो आणि अगन्ना आता एकमेकांच्या दुसऱ्या नसा पुरत्या माहीत झालेल्या असतात. अशा वेळी दोघांनी गुण्या गोविंदाने भांडत बसावं, पण एकमेकांच्या औषध पाण्याची मधूनच भांडणाच्या एपिसोडमध्ये ब्रेक घेऊन चौकशी सुद्धा करावी. दुर्दैवाने एकदा जीवच या इयत्तेत असेल तर मात्र स्वतःचा अभ्यासक्रम स्वबळावरच पूर्ण करावा लागतो बरं का. त्यासाठी स्वयं समुपदेशनाची सवय लावून घेतली पाहिजे. आता शरीर आपल्याकडे कर्जफेडीचा तगादा लावत असतो, तिकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं. चालतानाही प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावं लागतं. वाऱ्यावर उधळून देणाऱ्या तरुणपणासारखं आता किधर भी देखना किधर भी चलना चालत नाही. चालता चालता इकडे तिकडे बघायचे दिवस संपलेत आता. पायांकडची नजर हटी तो दुर्घटना घटीत समजा. देह नावाचा प्राणी आता त्याच्याकडेच लक्ष द्यावं म्हणून हटून बसलेला असतो, लहरी झालेला असतो. त्याची लहर केव्हा आणि कशी फिरेल हे खुद्द आपल्यालाही कळत नसतं. त्या देह नावाच्या प्राण्याच्या प्रत्येक अवयवाची मिजास आता पुरवावी लागते.
आतापर्यंत सुरळीत असणारा एखादा बारकूसचा स्नायू सुद्धा कधी तुम्हाला वेठीला धरील सांगता येत नाही. सुखासुखी बसलेलो असताना उठताना कमरेतून सडकच काय येईल, कोठरीतून वळच काय येईल, मस्तकातून भिरभिरच काय फिरेल, काय काय मजा होईल, काय विचारायचं काम नाही. प्रत्येक हालचाल करताना मुळी आता त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही. ते पायांनो उठून उभं राहू का, मानेबाई मागे वळून बघितलं तर चालेल का, दंडाधिकाऱ्यांनो जिन्याच्या कठड्याला जोरात धरलं तर तुमची काय हरकत नाही ना, दंतोपंत कणीस खाताना त्यातच नाही ना मुक्काम करणार. अगदी हातापायाच्या चिरमुटल्या करंगळ्याही वरपक्षाच्या करवल्यासारख्या विजाशी मुरडतात कधी कधी. असे देहाचे लळे आता पुरवावेच लागतात, नाहीतर तो देहशत्वाद आपल्या जगण्याचा सगळा नकाशाच बदलून टाकतो. वेगवेगळ्या व्याधींची अफाट शस्त्रसेना आणि असहाय्यतेचा दारुगोळा त्याच्या पोतडीत कसा ठासून भरलेला असतो. हे सगळं त्या इयत्तेत जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर असल्या देहशत्वादाशी सामना करावाच लागणार नाही असं मला बाबा वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही ठरवा. आपल्याला जर आपल्या सकट आपलं कुटुंब अबाधित ठेवायचं आहे, आपल्यासारखीच अनेक कुटुंब अबाधित राहावी म्हणून जर प्रयत्न करायचा असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या वागण्यामध्ये आणि आपल्या समज गैरसमजामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला कुटुंब व्यवस्था असं म्हटलं जातं की स्त्रीवर अवलंबून आहे. म्हणजे घरातली स्त्री म्हणजे ते पुरुष प्रधान संस्कृती म्हणूनच आलेलं आहे की स्त्रियांना जरा मोठेपणा दिला की स्त्री हा घराचा कणा आहे वगैरे. का रे बाबा, पुरुषांना कोणी नको म्हटलंय घर सांभाळायला? पण त्यावेळेला हे जर आपण संस्कार रुजवले गेले पुढच्या पिढीवरती, आता तर आहेच की आता नवरा बायको एकत्र कामाला जातात, ते दोघं जण घरामध्ये सामूहिक जबाबदारी उचलतात, हे सगळं आहेच. पण त्याबरोबर काही मूल्य जे आपल्या काळापासून जे आता वाहत आलेली आहेत ती मूल्य हरवू द्यायची नाही असं मला वाटतं. खूप मोठा ठेवा आहे जी आपली जीवन मूल्य आहेत, संस्कार मूल्य आहेत, ती ह्या ना त्या रूपामध्ये पुढच्या पिढीपर्यंत जावी असा जर आपण आग्रह ठेवला तर कुटुंब व्यवस्थेची काल आज आणि उद्या, काल आज झालेली अवस्था लक्षात घेता उद्याचा काळ हा कुटुंब व्यवस्थेसाठी सामाजिक आरोग्याचा असेल असं मला वाटतं. आणि साहजिकच आपल्यासारखे जे सक्रिय असे कार्यकर्ते आहेत, विचार करणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण आपल्याकडून हे द्यावं असं मला वाटतं. आपले 5 राहिले, 50 गेले, 5 राहिले असं म्हणण्याच्या 5 आहेत अजून. हा विचार जर केला तर आपल्याला खूप करता येईल. आणि म्हणूनच हा माझा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच मला हा विषय निवडावासा वाटला. आणि तुम्ही अतिशय एकाग्रतेने ऐकत होता हे मला खूप बरं वाटलं. कारण विषयच असा आहे की सगळं घरात म्हणजे सगळ्यांना माहिती असतं, पण तरी सुद्धा नवीन काय सांगणार आहे. नवीन त्याची एवढीच आहे की तळमळ आपल्यापर्यंत नवीन पोहोचवावी असं मला वाटतं. आणि इथे मला जे निमंत्रण दिलं, अगत्याचं निमंत्रण मिळालं, त्या निमंत्रणाबद्दल म्हणजे ह्या सगळ्यांनीच जी बडदास्त ठेवली त्याने खरोखर मी भारावून गेले. आणि एका चांगल्या व्यासपीठावरती मला बोलता आलंय, चांगल्या व्यासपीठावरून तुमच्याशी संवाद करता आलाय, याचं जे भाग्य आहे ते भाग्य मी कधी विसरू शकणार नाही. तुम्हा सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देते. आपला वेळ वाचला आहे आणि वैशाली त्यांनी आपलं उद्बोधन संपवलं आहे, तर त्यांना विनंती करते की त्यांच्याजवळ अजून याच संदर्भातलं काही असेल तर त्यांनी आम्हाला ऐकवा. चालेल? हो हो नक्की. ललित लेख आहे
अपूर्णांकाची पूर्ण माणसे. म्हणजे हाही आपल्या पूर्वीच्या कुटुंबातलाच एक भाग आहे. खाद्यतेल कडाडणार, महागाई वाढणार असे इशारे बातम्यांमध्ये सतत येत असतात. भविष्यातील टंचाई आणि महागाईच्या विचाराने सर्वसामान्यांची गाळण उडते. फोफावलेला चंगळवाद पाहणारी आणि अनुभवणारी पिढी यामुळे जास्त तणावाखाली येणार आहे. आता वयाची 60 पार केलेले लोक मात्र स्वतःला या झंझावातात कोलमडू देणार नाहीत. याचं कारण या पिढीने रेशनचे दिवस पाहिलेले आहेत. तुमचे ते कंजूसगिरीचे दिवस गेले आहे. आता पोरांना तुमचं तत्वज्ञान सांगू नका. बाबा, हॉटेलमध्ये जेवण आता कॉमन झालंय. तुमचं बजेट आता चालत नाही. घरोघरचे या वयाचे आई बाबा मुलांकडून असे कडू पोट गिळत असतील. अंथरूण बघून पाय पसरण्याच्या वृत्तीला या पोटांनी अनेकदा ठसका लागला. पुढे पुढे तर उद्योगधंद्याच्या मार्केटिंगच्या दुनियेत तर पाय लांब आहेत ना. मग अंथरूण मोठं करा, स्वप्न बघा. स्वप्न पूर्ण करायला आम्ही आहोत. गाडी, बंगला, 5 स्टार लाईफ, पॉश, हायफाय, धावा धावा. कुणाचा तरी पुढे, कशाच्या तरी मागे. थांबू नका, वेग आणि वेगच. मला आमचे ते दिवस किती चांगले किती वाईट याची तुलना नाही करायची. पण तरीही जे जीवन होतं त्यात आपल्याला काही कमी आहे ही जाणीव मात्र नव्हती. माझं बालपण मुंबईच्या मालाडच्या चाळीत गेलं. सगळे चाळकरी कमी अधिक फरकाने एकाच आर्थिक वर्गातून. पाण्याचे नळ साऱ्या चाळीत मिळून 4. पाणी संध्याकाळी यायचं. नंबर लावून प्रत्येकाने घरातले ड्रम, बादल्या, हंडा, कळशा भरून घ्यायच्या. हातात पैशाची सवड असली की कोणी सिमेंटची टाकी दारात बांधून घ्यायच्या. त्या कुटुंबाचा कोण रुबाब वाढायचा. तरी पाणी पुरायचं बाबा व्यवस्थित. याला कारण फ्लश टँक वगैरे भानगडी घरात नव्हते. कॉमन संडास. 4 चाळींना मिळून 8-10. तिथे सकाळच्या पारी मोठ्या रांगा. प्रत्येकाच्या हातात डाळडाचा मोठा डबा. त्याला तारेची कडी लावलेली. तेवढं पाणी भरपूर व्हायचं. आज एक जण टॉयलेटला जाऊन आला तर 10-20 लिटर पाणी धबाधबा गेलंच म्हणून समजा. कपड्यांना मशीन नव्हतं. हाताने कपडे धुवायला 3 ते 4 बादल्या रगड व्हायच्या. खाण्यापिण्याच्या बाबतीत चोचले नव्हते. तसे आम्हालाही नव्हते. बाबांचा पगार झाला की आम्हा भावंडांसाठी एक अख्खा पार्लेची बिस्किट पुडा आणि रावळगाव चॉकलेट आणायचं. भाऊही पुढे 8 दिवस पुरवून खायचे पेशन्स होते ते. सुट्टी असली की चुरमुरे, दाणे अशी कोरडी भेळ चैन करायची. शेव, फरसाण क्वचितच. आईचं नियोजन इतकं अचूक असायचं की महिन्याच्या 2 टोकांमधलं वेळापत्रक आम्हाला पाठ असायचं. पगार झालेला आठवडा घरात सणाचं वातावरण आणायचा. केळी, चिकू, पेरू यांच्या पोळी मिळायच्या. कधीतरी रविवार गोड शिऱ्याने किंवा फोडणीच्या पोह्याने दरवळून उठायचा. परत आहेच आपली तेल तिखट पोळी किंवा फोडणीचा भात. त्या स्वयंपाकासाठी घरात स्टोव्ह. रॉकेल आलं असं रेशनवरती आरडाओरडा झाला की ते रेशनवर जाऊन घेऊन यायचं. अशी हकाटी कुठलीच की मग हातातलं काम टाकून डबे बाटल्या घेऊन धावायचे सगळे. आम्हा पोरांचा लाईनीत नंबर लावायला उपयोग व्हायचा. आमची आई कोणी महिना 2 महिन्यासाठी जर बाहेर जाणार असेल तर त्यांचं कार्ड घेऊन ठेवी. तेवढंच रॉकेल जास्त मिळेल. अर्थात त्यांना या नाही त्या रूपात भरपाई करावी लागायची. मालाडच्या आमच्या चाळीसमोर चिमुकलं अंगण होतं. आईने त्याच्या कडेला फुलझाडं लावली होती. काही रात्री जंजाळही वाढायचं. त्या अंगणातल्या कोपऱ्यात आईने 3 दगडांची चूल मांडून आंघोळीचं पाणी तापवायची व्यवस्था केली होती. काटक्या कुटक्या जळण व्हायच्याच. शिवाय आजूबाजूच्या तबेल्यातून बायका शेण आणायच्या. त्यात कोळशाचा चुरा मिसळून शेणगोळे घालून वाळवायच्या. समोर मोठमोठे खडक होते. त्यावर चाळीच्या पत्र्यामध्ये गोळे खडखडीत वाळून निघायचे. त्यावेळेला प्लॅस्टिक नव्हतं. कागदामध्ये बांधून वस्तू यायच्या. ते कागद, त्या कागदाच्या पिशव्या याही जाळायला उपयोगी पडायच्या. नारळाच्या करवंट्या. म्हणजे घरातला केर हा फारसा नव्हता. इंधनासाठी वापरलेले शेणगोळ्यांच्या कोळशाची राख भांडी घासायला चालायची. शिवाय त्यात मीठ, कापूर, निलगिरी तेल मिसळून दंतमंजन व्हायचं. माझी 11वी होईपर्यंत मी ब्रश कसला आणि पेस्ट कसली ते पाहिलेलं नव्हतं. कपड्यांच्या बाबतीतही तेच. सोय बघितली जायची. माझे फ्रॉक आणि भावाचे शर्ट बहुधा एकाच ताग्यातून काढलेल्या कापडाचे असायचे. मळखाऊ हे एकच क्वालिफिकेशन असायचं. हे मळखाऊ आहे कापड. शाळेचे गणवेशही मजबूत कापडांचे असायचे.
आमची उंची वाढली की आई स्कर्टला जोड लावायची. पण कपडे जुने झाले की टाकले असं कधीच होत नव्हतं. मोठ्या बहिणीचे व भावाचे तोकडे कपडे धाकट्यांची विरास होती. सॅक वगैरे शब्दांचा दुरूनही परिचय नव्हता. माझे बाबा पोलीस हवालदार होते. त्यांचे गडद जांभळ्या रंगाचे जुने युनिफॉर्म म्हणजे आईचा खजिना. त्यातून ती आमची दप्तरं, भावाच्या पॅन्ट, वाण सामानाच्या भक्कम पिशव्या असा आई हाताने शिवायची. चपलांचा माणशी एक जोड वर्षभर टिकायचा. मग त्याला मोतीदादांकडून सर्जरी करून जगवायचं. अगदी त्याचा रोळाबळा व्हायला आला तर त्या चपला टाकून दिल्या जायच्या आणि त्या चपला संडासला जायला म्हणून वापरायच्या. काय ध्यान दिसायचं होते. आता डबा आणि पायात खरपट चपला. पण आता वाटतंय, तेव्हा नाही वाटायचं काय. पुस्तकं तर कायम सेकंड हँड, ती मोठ्या भावंडांची धाकटी वापरणार. कंपास पेटी स्वस्तातली, म्हणजे रिकामी प्लॅस्टिक पेटी आणायची. सुटं करकटक, सुटा खुण्या, कोण मापक, पट्टी मस्त पडायचं. ऐट वाटायची स्वतः कंपास पेटी तयार केल्याची. शाळेत पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र टाकी होती. ओळीत पाणी प्यायला जायचं. नळाला हाताचा तोंड लावून पाणी प्यायचं. वॉटर बॅग वगैरे असली फालतू राडं माहीतच नव्हतं. पण कधी बाजलं नाही ते पाणी. आमच्या मालाडमध्ये डाळीची गिरणी होती. तिथे घावकीत डाळी मस्त मिळायची. मी आईबरोबर मिलमध्ये महिन्याला लागणाऱ्या डाळी आणलेल्या आहेत. धबधब्यासारखा डाळींचा पट्टा पडायचा, तो मजा वाटायची. तीच गत भाजी बाजारात. मालाड स्टेशनवरच्या भाजी बाजारात रात्री उशिरा जेवणं वगैरे खाली की 9-9:30ला जायचं. तेव्हा बाजार उठायची वेळ आलेली असते. बोर, बटाटे, फ्लॉवरचे गड्डे अशा भाज्या स्वस्तात मिळायच्या. तिच्या बजेटमध्ये जर काही उरलं तर आई लिमलेटच्या गोळ्या नाहीतर चणे फुटाणे द्यायची. कचरा कुंडी ही गोष्टच अस्तित्वात नव्हती. एक तर कागदी पिशव्यातून जिन्नस यायचे, त्या पिशव्या वापरता यायच्या नाहीतर जाळण्याला वापरायचे. पुढ्या बांधलेले दोरे गुंडाळी करून साठवले जायचे. तेल, तूप, दूध आणायला घरातले कढीचे डबे नाहीतर पिठल्या जायच्या. अगदी केसाची गुंतवणही कचऱ्यात जमा व्हायची नाही. तेही एका कागदात साठवून ठेवायचे आणि गुंतवण देऊन त्याच्या बदल्यात केसांच्या पिना, सेफ्टी पिना, आकडे, कपडे वाळवायचे चिमटे असलं मिळायचं. जुन्या साड्या, पॅन्ट शर्ट यांचे डबे, भांडी व्हायचे. पोहरणीची घासाघीस हा एक स्वतंत्र कार्यक्रम होता. खेळाचं काय सांगायचं. आमच्या खेळांची 5 पैशांची तोशिष आमच्या आईबापांना नव्हती. रिकाम्या काडेपेट्या, चिंध्या, खोकी, बटणं, बांगडीचा काचा, फुटके डबे, झाकणं अशा वस्तूंमध्ये आमची खेळणी दिमाखात तयार व्हायची. तास ती तयार करण्यात आणि खेळण्यात जायची. लंगडी, सोनसाखळी, छपा, लपाछपी, बिनसाधनांचे खेळ तर असायचेच. आमचे ते दिवस चांगले होते असा दावा नाही करता येत. पण कमतरतेने, टंचाईने घर चालवणाऱ्यांचा जीव मेटाकुटीला येतच असणार. पण त्यात भयावह चिंता नव्हती. आत्महत्येपर्यंत नेणारं नैराश्य तर मुळीच नव्हतं. आपली परिस्थिती कशी आहे तिचं आकलन होतं म्हणून तिचा स्वीकार होता. चाळी भांडणं असली तरी कायमचे दुरावे नव्हते. माणसाला माणूस होतं. दारं फक्त रात्रीच बंद असायची. माणसं आपापल्या देवांची पूजा आरती आपली आपण आनंदात करायची. देव धर्म राजकारणात पोचलेले नव्हते. आताच्या मानाने माणसांचे जीव थारावलेले होते, धास्तावलेले नव्हते. काहीतरी कमी असण्याचे अपूर्णांक दैनंदिन जीवनात नेहमीच होते. पण तरीही त्या अपूर्णांकात माणूस मिळवला की पूर्णांकातच उत्तर यायचं. त्या जादुई गणित पुस्तकाचं एक पान आज कुटुंब व्यवस्था या निमित्ताने तुमच्या समोर उघडता आलं, हेही माझं भाग्य. वैशालीताईंनी कुटुंब व्यवस्थेवरती विविध पैलूंनी आपल्यासमोर आपले विचार व्यक्त केले. आता मी त्याच्यावर बोलून तुम्ही घेतलेला आनंद कमी नाही करू इच्छित. आता त्यांचं स्वागत करायला मी स्मृतिचिन्ह देण्याकरता पुन्हा त्यांना आमंत्रित करते. त्यांनी वैशालीताईंना स्मृतिचिन्ह द्यावं. दोन सूचना आपल्याला व्यक्त होते. एक तर उद्याचा आपला जो कार्यक्रम आहे
त्याची वेळ बदलली आहे. ते 7 ते 8 मध्ये होणार आहे उद्याचा कार्यक्रम. 7:30 ते 8:30 नाही, 7 ते 8 मध्ये. आणि उद्याचे वक्ता आहेत सद्गुरू डॉक्टर चारुदत्त पिंगळे, नवी दिल्लीवरून येणार आहेत. त्यांचा विषय आहे अध्यात्म आणि विज्ञान. त्याचे प्रायोजक आहेत श्री मेघदूत परचुरे आणि श्री वसंतराव कुंटे. तसेच 1 तारखेला आपल्या इथे त्या राष्ट्रीय उद्यान नासमध्ये विवेकानंद हॉलमध्ये पुस्तक विमोचनाचं चैती समाचारच्या पुस्तकाच्या विमोचन, त्याचबरोबर कुंदातांनी लिहिलेल्या कथासंग्रहाचं आणि मी लिहिलेल्या कथासंग्रहाचं विमोचन तिथे होणार आहे. त्यालाही वैशालीताई आमंत्रित आहेत आणि निर्मोही फडके, डॉक्टर निर्मोही फडके, त्यांना पुण्यावरून आपण बोलवलं आहे. ते येणार आहे. त्या कार्यक्रमाची वेळ आहे संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत, असा 4 आणि त्याचा आपण कार्यक्रमाला आपण अवश्य यावं. तसेच उद्या जे आहे, ज्या सगळ्यांनी कार्यक्रमात भाग घेतलेला आहे बालमित्रांनी, त्यांना पारितोषिक दिलं जाईल आहे. आणि सगळ्यांकरता श्रमपरिहार पण आहे, तेव्हा आपण सगळ्यांनी जरूर यावं. तसेच 2 तारखेला गजानन महाराज न्यासमध्ये वैशालीताईंचा कोजागिरीचा कार्यक्रम आहे. तर आपण मंदिरात, त्याची वेळ संध्याकाळी 7 वाजताची आहे. त्याही कार्यक्रमाला आपण अवश्य यावं. आता मी आभार प्रदर्शनाकरता पुस्तकं जी वैशालीताईंनी स्वतः लिहिलेली आहे ती त्यांनी इथे विक्रीसाठी ठेवलेली आहेत. आपण अवश्य त्याला पाहून घ्यावं आणि आपल्याला आवडलं तर त्याचं आपण विकतही त्याला आपण घेऊ शकतो. आज आभार प्रदर्शनासाठी मी वासुदत्ताताईंना आमंत्रित करते. त्यांनी आभार प्रदर्शन करा. नमस्कार. आज आपण इतकं काही ऐकलंय की उद्यापासून फेसबुक युनिव्हर्सिटी अगदी सक्रिय होणार आहे. सगळेजण आपापल्या फेसबुकवर नवीन नवीन पोस्ट करून टाकू शकताय. एवढं मटेरियल आज वैशालीताईंनी आपल्याला दिलेलं आहे. आज आपल्या कुटुंबामध्ये जे होत आहे आणि जे होणार आहे त्याची चुणूक त्यांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे. आणि आपण त्याला कसं सामोरं जायचं याचा सुद्धा आपल्याला आढावा देऊन दिलेला आहे. अर्थातच ते प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येकाला कितीही वाईट वाटलं तरी त्या स्थितीला सामोरं जाणं भाग आहे आणि आपण त्याला व्यवस्थित सामोरे जाऊ अशीच आपल्या सर्वांचीच अपेक्षा असेल. आज वैशालीताईंनी इथे इतका छान विषय मांडला, त्याकरता त्यांचे आभार मानणं, अर्थातच त्यांची जी शिकवण आहे तिला आत्मसात करणं हेच त्यांचे आभार असावेत. इथे आपण सगळ्यांनी छान त्यांना ऐकलं, मनपूर्वक ऐकलं आणि शांततेने एकाग्रतेने ऐकलं. त्याबद्दल मी या विद्वान श्रोतावृंदाची खूप खूप आभारी आहे. आणि सर्वांनी इथे येऊन या कार्यक्रमाची खूप खूप शोभा वाढवली म्हणून मी सर्वांचे मनपूर्वक अभिवादन करते. तसेच आजचे संयोजक आणि कुंदाताई, उमाताई आणि कुंटेजी आणि आजचे आपले अध्यक्ष यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद.